शेवंताबाईच्या तमाशाच्या 3:13 वाजल्या होत्या. 3 ट्रक, एक जीप आचकं देत उभे होते. कनात ट्रकमध्ये पडून होती. स्टेजचं सामान महिनाभरात बाहेर पडलं नव्हतं. माणसंही पांगली होती. ड्रायव्हर, स्वयंपाकी अशी 10-15 माणसं राहिली होती. मागचं येणं बाकी होतं म्हणून ती राहिली होती. बाकी तमाशा पुन्हा उभारी घेईल, बळ धरेल असं कोणालाही वाटत नव्हतं. नाना परब आणि पंढरीनाथ आले तसे शेवंताकडे गेले. शेवंता, अगं सुतकात असल्यासारखं तोंड का केलंय? हास की जरा, हास, तोंड जरा खुलव. पंढरीनाथ आले आल्याच खुलला. का? लाटरी लागली का सट्टा लागला? काय झालं ते विचारू नगं, पर 8 दिवसात होईन. पुन्हा एकदा सातार करीन, उभा महाराष्ट्र गाजवल. या माळावरली कुत्री घेऊन का? नाचू का कुत्र्या पुढं? माणसं नाहीत, वाजव तू ढोलकं. अगं एका पराशी एक माणसं येतील हातापाया पडत. सपान बघतोय का तू? ना परब, तुझी दात खिळकार बसली, सांग की म्हातारीला. म्हातारी हा शब्द शेवंताबाईला लागला, पण ती बोलली काही नाही. अलीकडे ती बोलत नव्हती, चिडत नव्हती. आला दिवस ढकलत होती. उभं आयुष्य तिने रसिकांच्या मनावर राज्य केलं. बापाची वैभवशाली कारकीर्द पाहिली. स्वतःच्या साम्राज्याचा आनंद लुटला आणि आज शिरवळच्या ओसाड माळावर कुत्र्यांच्या संगतीनं राहुटी टाकून राहायला लागत होतं. कनातीच्यावरून डोळं फाडून बघणारी माणसं तुच्छतेनं हसत होती. डोंबारी, कोल्हाटी, पेंढारी माणसांचं जीणं नशिबी आलेलं होतं. शेवंताबाई, पंढरीनाथ सांगतात ते खरंय. 4-8 दिवसात बाजार भरल इतकी माणसं आपल्या फाडात येतील. अरे असं केलंय तरी काय? तू नग चौकशी करू. ग्लास काढ. नाना, विस्कीची बाटली काढ, चल. विस्कीचं नाव ऐकलं तशी शेवंताबाई ताजी तवानी झाली. अलीकडे ती कंट्री नाही तर देशीवर भागवत होती. व्हिस्की म्हणताच तिथं उडाली. बकुळाच्या समोर जयसिंगराव उभे राहिले तेव्हा तिला धक्का बसला. जयसिंगराव तिला मनात साठवत होते. आपलंच प्रतिबिंब निरखत होते. बकुळा, असं म्हणत त्यांनी बकुळाला छातीशी कावटाळलं. जयसिंगराव असे अचानक का आले याचं सगळ्यांना कोडं पडलं होतं. महिनाभरात दौरा सातारा जिल्ह्यात येणार होता. श्याम बकुळाला जयसिंगरावांच्या स्वाधीन करून जाणार होता हे निश्चित झालेलं होतं आणि तरीही ते का आलेले असावेत याचा अंदाज श्याम बांधत राहिला. पण त्याला अधिक तिष्ठत न ठेवता जयसिंगराव म्हणाले, अरे बाबा, माझं मन नाही लागत. बकुळाची याद येते, त्यात ती अवघडलेली. तिला दौरा मानवणार नाही. या काळात तिची काळजी घेतली पाहिजे म्हणालो. जयसिंगरावांच्या समोर बकुळाचा विरोध तोकडा पडला. उलट तिला जयसिंगरावाच्या प्रेमाचा अभिमान वाटला, समाधान वाटलं. श्याम विरोध करू शकला नाही. त्याचं पहिलं कारण बकुळाला 5वा महिना लागला होता. नको नको म्हणत असतानाही ती स्टेजवर नाचत होती, त्यात धोका होता. दुसरं कारण, जयसिंगरावांच्या निर्णयाविरोधी तो जाऊ शकत नव्हता. जयसिंगराव त्यांचं दैवत होतं. मान, सन्मान, प्रतिष्ठा हे एवढं मोठं साम्राज्य हे केवळ जयसिंगरावांच्यामुळेच होतं. तिसरं कारण, बकुळाचं बाळंतपण तो कसं करणार होता? काय काय करणार होता? हक्काची सावली, मायेची ऊब, पैशाचा आधार मिळतोय, त्याला नकार कसा देणार होता तो? पंढरीनाथ आणि नाना परबानं आग लावली त्याचं मुख्य कारण बकुळाचा फड मोडावा. जयसिंगरावावर तो जादूई करायला गेला. त्यांना वाटलं जयसिंगराव प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करतील, रागात रासानं जातील, बकुळाला ओढत आणतील, शिव्या शाप देतील, फड मोडून टाकतील. पण तसं घडलं नव्हतं. जयसिंगराव देशमुख खानदानी. त्यांनी विचार केला. रागात रासावरही विचार केला. वस्तुस्थितीचं भान ठेवलं. काठी न मोडता साप मारायचा डाव टाकला. बकुळाला वाड्यावर आणायची. बाळणपणासाठी म्हणून आणायची, पण तमाशा चालू ठेवायचा, दौरा तसाच चालू ठेवायचा. श्याम बकुळानं होकार दिल्यानं त्यांना यश आलं. आता फक्त बकुळाच्या गैरहजेरीत फडाची काळजी एकट्या श्यामवर पडणार होती. त्याबाबत योग्य निर्णय घेणं गरजेचं होतं. बकुळा जयसिंगरावांना म्हणाली, आबा, तुमचा आशीर्वाद, पिपळुबाचा आशीर्वाद,
फड जोरात चाललाय. 10-15 हजाराला खर्च जाता रोजचं मरण नाही आहे. जयसिंगराव सुखावले. खरं तर आता दौऱ्यात मी पाहिजेन. श्याम कुठं कुठं आणि काय काय बघणार? मला कळत नाही का ते, पण आता इलाजच नाही. पैक्या पारास नावा पारास मला तुझी काळजी आहे. बकुळाचा ऊर भरून आला. आपण असं करू, श्यामच्या विश्वासातल्या माणसांवर जबाबदाऱ्या वाटून टाकू. पाहिजे तर त्यांना 100-200 पगार बी वाढवून टाकू. जयसिंगरावांचा हा बेत सर्वांना आवडला. विश्वासू माणसांवर कामाचा भार टाकला. प्रत्येकाच्या कामाप्रमाणे त्यांचा मेहनतानं वाढवला. बकुळाच्या समोर आता एकच प्रश्न होता. श्याम ब्राह्मण माणूस. खाण्यापिण्यात त्यांनी आपलं ब्राह्मणत्व जपलं होतं. मांस मच्छी तो खात नव्हता. फडातल्या सगळ्या माणसांना एकत्र खाणं होता, पण श्यामसाठी वेगळं जेवण बनवायला लागत होतं. दुसरं, तो हाडाचा लेखक होता. वेळ मिळेल तेव्हा तो कवनं करत होता, लावण्या लिहित होता. तो लिहित असे तेव्हा त्याला एकांताची आणि दर अर्ध्या तासाला चहाची गरज भासत असे. श्यामची सकाळची देवपूजा त्याच्या पद्धतीनं चालत असे. त्या ढवळाढवळ त्याला अजिबात चालत नसे, हस्तक्षेप चालत नसे. अशा या श्यामची जबाबदारी कोणावर तरी सोपवणं गरजेचं होतं. बरं, ही जबाबदारी पुरुष माणसावर सोपून जमणार नव्हतं. चहा, जेवणखान बनवणं, पूजेची तयारी करणं हे काम पुरुषाला करणं शक्य नव्हतं. त्याची काळजी घेण्यासाठी महिलेचीच गरज होती. तमाशातल्या सगळ्या स्त्रियांचे चेहरे बकुळाच्या नजरेसमोर उभे राहिले. हिरा, तारा, रोशन, तरुण पोरी. त्यांच्यापैकी एकीलाही श्यामच्या सहवासात ठेवणं बकुळाला बरं वाटत नव्हतं. विस्तवा शेजारी लोणी ठेवण्याचा धोका पत्करायला मन तयार नव्हतं. जया ठीक होती, पण वागणं राहणं गाचाळ. श्यामसारख्या माणसाला तिच्या हातचं पाणी दिलं तर उलटी होईल. काही विवाहित होत्या. विचार करता करता बकुळानं हौसीला निरोप दिला. हौसा, मी कुडाळला जाणार आहे. अहो, तुमचं मोठं नशीब आहे ताई. या काळात बापाचा आश्रय मिळाला. जावा, काळजी घ्यावा. अगं, मी माझी काळजी घेईन, पण श्यामचं काय? अहो, इथं आम्ही आहे की. हे बघ, श्यामचं तुला माहिती आहे. त्याला समजा येळच्या येळी लागतं. त्याचं खाणं पिणं बघायला पाहिजे. आता ग बाया, अहो मी बघते की ते. अगं, म्हणच तुला बोलवलं. ताई, तुम्ही निवांत जावा. गोर लावून घेऊ नका. मी आहे, मी समजा बैजवर करते. त्याचं खाणं पिणं काळजी करू नका. अगदी तुमच्या वरचढ काळजी घेईन मी. मला मन मारून जायला लागतं आहे का हौसा? हे बघा बकुळत आहे, तुमचं उपकार थोडं थोडकं आहेत का माझ्यावर? लगीन लावून दिलं, पायका दिला, फाडात घेतलं, नवऱ्याची उचल सोडली. नवरा सोडून गेला तरी बहिणीसारखी सांभाळली मला. काय काळजी करू नका. मी एकटी आहे सडी फटिंग. वेळ जाता जात नाही. खरंच जाईन, तेवढाच येळ बी जाईन माझा. हौसीच्या बोलण्यानं बकुळा बिनगोर झाली. तिने बांधाबांध सुरू केली. नाना परवाचं डोकं ठणकायला लागलं होतं. तो दारू प्यायल्यासारखा बरळायला लागला. हौसीच्या नावानं शिमगा केला. स्वतःवर कातवला तसा पंढरीनाथ जवळ आला. काय रे नाना, काय एवढी बॉम्बाबोंब? रांडेनं माझं नाक कापलंय. या नानाच्या 17 पिढ्या नरकात घातल्या. कुणी? त्या हौशीनी. अरे काय केलं तिने? अरे दिस रात त्या बामणाच्या तंबूत असती. बकुळा असताना? ती गेली ना. ती गेली? पंढरीनाथाला आनंद झाला. अरे बाळणपानाला गेली. जयसिंगरावांनी तिला कुडाळला नेली. श्याम या एकटा पाडलाय. आईला, मला वाटलं होतं म्हाताऱ्या तिरमिरीत फड मोडून टाकन. त्यांनी माझ्याच हौशीचा फड उभा केला. त्याच्या ताब्यात दिली माझी बायको. नाना लेका, तू डोळ्यानं काय पाहिलंय का? काय काय बघू? काय काय बघू? लोक सांगतात हौशीनं बकुळाची जागा घेतली. त्या श्यामचं खाणं पिणं सवता भक्ती दिस रात त्याच्या दिमतीला झुलती. तुझ्या अरे जेवण बनवलं म्हणून काय बिघडलं? पंढरी, अरे हौशीची मजल लांब गेली, पुढं गेली. काय केलं काय तिने? अंगावर नवी लुगडी आल्यात, रूपाला तेज आलंय. काय म्हणतो? नीटनेटकी वागती, बामणासारखी बोलती वागती, जेवायला त्याच्याच संगती असती. झोपत नाही ना त्याच्या संग? पंढरी. नाना परब किंचाळला. त्याचं डोसकं सणकलं. हौसी श्यामच्या पुढ्यात झोपत असेल या कल्पनेनं मेंदूच्या ठिकऱ्या झाल्या. पंढरीच्या डोक्यात मात्र नवीन विचार आला. तो खुश झाला. काट्यानं काटा काढायची कल्पना त्याला सुचली.
काहीही करून त्याला बकुळाच्या फडाचा इस्कोटच करायचा होता. ना माझं ऐकशीन का? आता तर तुमचं ऐकलं म्हण ही वेळ आली. बायको नग म्हणत असताना बकुळाचा फड सोडून आलोय मी. नाना तुला फडाचा मालक व्हायचे. लय वेळा ऐकलं की ते. आता येळ नाही. अहो जयसिंगरावाला भेटायला जायच्या आधी बी तुम्ही असंच म्हणला होता. आता त्यो डाव उलटला. मला वाटलं होतं म्हातारा तामाशा मोडल, पण त्यांनी बकुळाला नेली आणि तामाशा चालू ठेवलाय. माझ्या आयुष्याचा तामाशा केला त्याचं काय? माझी हौशी त्या श्यामेने गाठली. नाही आपण आता त्यांच्या आयुष्याचा तमाशा करायचा. कसा? त्या श्यामचा आहे ना काटाच काढायचा. नाना परबचं पाय लटपटायला लागलं. मला नाही जमणार. नाना शेवंताबाई थकली. त्या दारूनं ती माणसातनं उठली. ट्रक आहे, कानात आहे, स्टेज आहे. आता श्याम्या मिळाला का तीच माणसं इथं आणू, तमाशा सुरू करू. तू आणि मी दोघं मालक. नाना परबसह पंढरीनाथ तिरमारे लोकनाट्य तमाशा मंडळ. बस सुरूच करायचं. अरे हे बघ फकस्त श्यामचा काटा. अरे झोरळासारखा माणूस येतो. अंगात रक्त नाही त्याच्या. कोंबडीच्या पिल्लावाने उचलायचं त्याला. नाही बा मला भ्या वाटतंय. मग भगवी कापडं घाल, कॅस वाढव, दाढी वाढव, जा पंढरपूरला आणि इट्टल इट्टल म्हणत बस. इकडं श्याम हौशीचा टाळ कुठत बसन मग. नाही हा पंढरी. तर मग हौशीला सोडव. मालक हो फडाचा. दोघं उठली, शिरवळ गावात गेली. साहेबराव कदमाच्या देशी दुकानात शिरली. पिली, कट शिजला. श्यामचा काटा काढायचा. पोटातली आग डोळ्यात उतरली. काळजातला राग बाहूत आला. दोघं कामाला लागली. वाड्यासमोर गाडी थांबली. बकुळा हातातलं काम टाकून बाहेर आली. जयसिंगराव उतरले. गडी धावत पुढे झाले. एक एक करंडी पाटी उतरवायला लागले. काय वा आबा हे? काय पेरू, चिक्कू, सीताफळ, कलिंगड, सफरचंद. काय दुकान घालायचं बेत आहे का? वय दुकानच घालायचंय. घरात गिराईकच खादाड येणार आहे. त्याच्या खाण्यापिण्यासाठी दुकानच घालायचं. जयसिंगराव गालात हसत म्हणाले. बकुळा लाजली. अहो काय बोलताय आबा हे? जयसिंगरावांनी कहर केला होता. बकुळासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. जगातली सगळी सुखं तिच्या पायावर वाहण्यासाठी ते धडपडत होते. गरोदरपणी मुलींना फळं खायला द्यावीत असं कोणीतरी म्हटलं की जयसिंगरावांनी सातारा गाठला. अब्दुल अजीज बागवानच्या दुकानातून करंडीनं माल खरेदी केला. 4 दिवसांनी डॉक्टर जयश्री पाटणकरबाई वाड्यावर येऊन जात होती. काळजीनं विचारपूस करत होती. बकुळाला शिंक आली तर पाचवडातून डॉक्टरांची फौज येत होती. रोज संध्याकाळी जयसिंगराव स्वतः बकुळाला पुढं घालून गावाबाहेर फिरायला घेऊन जात होते. कधी पाचवड रस्त्याने, तर कधी सोनगाव माळावर, तर कधी होमगाव रस्त्याने. घरात 2 दाईंचा भरणा झाला होता. त्या बकुळाच्या मागं पुढं झुलत होत्या. कमी जास्त पाहत होत्या. लागलं सवारलं देत होत्या. बकुळा चल आटप. जयसिंगरावांनी हाळी दिली. दोघं बाहेर पडली. आज ते श्री पिंपळेश्वर मंदिराच्या दिशेनं चालले होते. लोक टकामका बघत होते. दोघं पुढे गेली की माणसं नाका मुरडत होती, हसत होती, आपापसात कुजबुजत होती. म्हाताऱ्याला म्हाचारचळ भरलं. तमासगिरीन घरात आणून ठेवली. बायलीसारखा फिरवतो. वाड्यात घेऊन गेलाय. लाज नाही, लज्जा नाही. देशमुख वाया गेला. जनाची नाही तर मानाची तरी लाज ठेवायची. 1 ना 2 माणसं बोलत होती. जयसिंगराव देशमुखांना त्याचं काहीही नव्हतं. समोरच्या माणसाच्या छातीवर पाय देऊन चालावं तसं ते चालले होते. आपल्याच तोऱ्यात, आपल्याच नादात. समाज, रूढी, वर्ण, मानसन्मान, प्रतिष्ठा, इबरत या सर्वांहून श्रेष्ठ रक्त असतं, नातं असतं, औलाद असते हे धुरंधर जयसिंगरावांना माहिती होतं. दोघं मंदिरात आले. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वराचं दर्शन घेतलं. थंडगार गाभाऱ्यात ते दोघं बसले. दोघांचीही दृष्टी मूर्तीवर होती. दोघंही मनोमन ध्यानस्थ झाली होती. गाभाऱ्यातली नीरव शांतता, प्रसन्न वातावरण यामुळे ते स्वतःला विसरून कितीतरी वेळ तसेच बसून होते. दोघं बाहेर पडले. मावळतीच्या जिन्यानं खाली उतरले. कुडाळी नदीच्या पायऱ्यावर बसले. सूर्य मावळतीला रेंगाळला होता.
चुकार ढगांवर त्यांनी आपल्या अगणित करांनी अगणित रंगांची उधळण केलेली होती. ढग तरी किती आकाराचे, कुणी चिमुकला, कुणी हत्ती एवढा. नाना रंगांचे अंगरखे पांघरून त्यांची धावपळ चालू होती. बकुळा त्यांचा खेळ पाहण्यात मग्न होती. बकुळा, बेटी काय बघतीयस? जयसिंगरावांनी विचारलं. काय नाही, बकुळाची तंद्री भंगली. बकुळा, तुला मी आज एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट? आश्चर्याने बकुळाने विचारलं. वय गोष्ट, खरी खुरी गोष्ट. कुणालाच सांगितली नव्हती. कुणी विश्वासातलं मिळालं नव्हतं, मन नाही सांगितली. पण आज तुला सांगणार विश्वासानं. आपुलकीने तुला सांगितलं म्हणजे मला हलकं होईल, बरं वाटेल. आजीच 22 वर्ष झाली मनात खतखततंय ते तुला सांगणार. तुला सांगितलं की वजं हलकं होईन, वाढ वाटेल, मनाला शांती मिळेल, मनाला समाधान भेटेल. बकुळा ऐकत होती. मी तमाशाचा नादी. लहानपणापासून मला तमाशा आवडायचा. गावोगावच्या जत्रेतल्या तमाशामागं माझी नळ्याची यात्रा असायची. बाप रागवायचा, आई चिडायची, शेजारी पाजारी नावं ठेवायची. पण मी कोणाची कदर करायचो नाही. बापाचा मार खाल्ला, नासकं कुसकं ऐकलं, पण तमाशाचा नाद काही सोडला नाही. मी मोठा झालो. शेवंताबाईचा तमाशा पाहिला. शेवंताबाईचा नाच आवडला, गळा आवडला, शेवंताबाई बी आवडली. तिच्या तमाशाच्या मागं फिरायला लागलो. माझी फटफटी आणि मी, जिथं तमाशा तिथं. शेवंताबाईवर जीव जाडला. तिचं माझ्यावर प्रेम बसलं. आम्ही भेटत राहिलो. पुसेगावच्या जत्रेत मनानं आणि देहानं एक झालो. त्यातूनच घडू नाही ते घडलं. मला तिला फसवायचं नव्हतं. गमतीचा खेळ नव्हता तो. तिच्याशी लगीन करायचा इरादा पक्का झाला होता. आम्ही दोघांनी एक दुसऱ्याला वचन दिलं होतं. संसाराची स्वप्न बघितली. मी बापाच्या कानावर हे घातलं. बाप कट्टर देशमुख. वेडवाकडं गावात कुणी केलं तर चापकानं हाणणारा, देवळात कोंडून मारणारा, कर्मठ देशमुख. सावताचं पोरगं तमासगिरणीशी लगीन करणार म्हणल्यावर त्यांनी तर आकाश पाताळी एक केलं, मला कुत्र्यासारखं मारलं. सावताला लाखोली वहिली, तरी बी ऐकाना तसं हातरून धरलं. ईश खायचं बॅग घातलं. मला त्याचं बी काय नव्हतं. पर एक दिवशी मला या देवळात आणलं, माझ्या हाती धुपाटणं दिलं, देवाची आण घातली. शेवंताशी लगीन करशील त्या दिवशी या ढवात उडी मारून जीव देईन म्हणला. मला बॅग घातलं, मरणाचं घातलं, देवाचं घातलं. घाबरलो मी. बापाच्या मरणाच्या भीतीनं शेवंताबाईकडं पाठ फिरवली, तमाशाच्या फडाकडं पाठ फिरवली. तिच्यासाठी तयार केलेला सोन्याचा हार तसाच राहिला. म्हातारं आबरूच्या बायानं थकलं, मनानं बिमार झालं, औषध पाणी सोडलं. आईने मग पोरगी बघितली. मी तोंड बंद ठेवलं, लग्नाच्या मांडवात उभा राहिलो. लगीन झालं, बायको घरात आली, पण मी बायकोचा कधीच झालो नाही. त्याने मनी शेवंताबाई होती, पण तिच्याकडं जाता बी येत नव्हतं. बापाचं ब्या. मरताना बापानी वचन घेतलं, शेवंताबाईचं तोंड वागणार नाही. मी वचन दिलं, बापाने डोळे मिटलं. वचनाचं ओझं गळ्यात बांधलं, माझ्या भावनाच जाळून टाकल्या. जयसिंगराव थिजले होते, भूतकाळात गडप झाले होते. त्यांचं काळीच ठिबकत होतं. तू आली, माझ्या शेवंताबाईचं रोपडं आलं, मन मदतीला धावलो. मदत केली. बकुळा, खरं सांगू, तू आली, मन ताजं झालं, नवं जगणं सुरू झालं. आबा, बकुळानं मायेनं हात हातात घेतला. लेकरा, तू माझी पोरगी आहे कळलं ना, तेव्हा लय बरं वाटलं. आभाळ हाताशी आलं बघ. म्हणजे आबा, अहो तुम्हाला हे कळलं? वय कळलं. म्हणतं तुला फडातनं उचलून वाड्यात आणलं. आबा, बकुळा बापाला बिलगली. दोघं किती वेळ तशीच बसलेली होती. 20-22 वर्षांचा विरह दूर करत होती. आबा, एक विचारू? मी तुमची लेक आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? त्या पंढरीनाथानं, नाना परबानं. आणखीन काय म्हणाले? फड बंद पाडायला आलती. मी तुला वाड्यात आणली आणि फड चालू ठेवून त्यांच्यावर कडी केली आहे. पण आबा, आता तो पंढरीनाथ गप नाही बसायचा, तो दुसरा डाव टाकन. बकुळा घाबरली.
शेवंताबाई बसल्या जागेवरनं उठली, आरसा काढला, कंगवा घेतला. आरशातलं आपलं रूप बघून कसनुसा चेहरा केला. वयाच्या मानानं ती खूप म्हातारी वाटत होती. डोक्यातल्या भांगात वार्धक्याचं पांढरं निशाण फडफडत होतं. डोळ्याच्या भोवताली काळ्या वर्तुळानं दाटी केली होती. डोळे खोल गेले होते. कपाळावर आठ्या स्पष्ट दिसत होत्या. गालावरची चामडी ओघळली होती. गळ्यावर चामडी गोळा झाली होती. तोंडाला सूज आल्यासारखी वाटत होती. तिने केसातून कंगवा फिरवला. केसाचा गुंता निघाला. अलीकडे असंच होत होतं. केस गळायला लागले होते. ती आरशात बघत राहिली. मनात आलं, गाडी उताराला लागली. फार लवकर म्हातारपण आलं. अलीकडे सोसवत पण नव्हतं. पंढरीनाथ खेकसत होता, चिडत होता, घाणघाण बोलत होता. पण शेवंताचं शरीर साथ देत नव्हतं. किळस वाटत होती तरी त्याच्या पुढ्यात झोपायला लागत होतं. डोळं गच्च आवळून सहन करायला लागत होतं. शेवंताबाईंनी केस विंचरले, पावडरचं हलकंसं फूल फिरवलं, डोळ्यात काजळ घातलं. तेवढ्यात पंढरीनाथ आला तर काहीही न बोलता पेटी खोलायला लागला. काय बघतोयस र? तो बोलला नाही. त्याचं वर खाली चाललेलंच होतं. पैसं बघतोय का? मग काय तुझं तोंड बघू काय? पंढरीनाथ खेकसला. शेवंताबाई गप्प झाली. शब्दानं शब्द वाढवायचा नव्हता. अलीकडं कारणाशिवाय भांडणाला ऊत येत होता. पंढरीनाथ पिसाळल्यासारखा करत होता. शेवंताबाई त्याच्या तोंडाला तोंड देऊ शकत नव्हती. मला पैसे पाहिजेन. किती? 5,000. 5,000? शेवंताबाईंनी आश्चर्याने विचारलं. वय 5,000. कशाला? तू कोण आहे? माझी आई का धनीने? कोण आहे तू? शेवंता गप. 5,000 दे. अरे 100-200 आहेत. मला 5,000 पाहिजे. नाही येत तेवढं. कुठं गेलं? आता मात्र शेवंताबाईची सहनशक्ती संपली. तिने जळजळीत नजरेनं बघितलं. मला विचारतो? लाज नाही वाटत भाड्या? शेवंताबाईचं काहीच चुकलं नव्हतं. पंढरीनाथानं हिसाब किताब ताब्यात घेतला तेव्हापासून तोच सगळं बघत होता. त्यांनी गुलाल बुक्क्यासारखा पैका कुठं कसा उधळला हे शेवंताला कसं माहीत असणार होतं. त्यात आता ती पूर्ण परावलंबी झाली होती. पंढरीनाथाला हिशोब विचारून पायावर धोंडा मारून घेण्यात शहाणपण नव्हतं. पण अलीकडे पंढरीनाथाची कुरबूर, शेवंताबाईवर तोंडसूक आणि त्याचा मनमानी व्यवहार यामुळे शेवंताबाईनं कमरेचं सोडून बोलायचं ठरवलं. भाड खाऊन जगतो आणि मलाच विचारतोय रे. शेवंताबाईचं गुडघं शेवंताबाईच्या छातीशीच धरायची वेळ आली. पंढरीनाथाच्या अंगाचा तिळपापड झाला. तो तरा शेवंताबाईच्या समोर उभा राहिला आणि डोळे फिरवत म्हणाला, कोणाला ग भाड्या म्हणते रांड? अगं मी निघून गेलो ना तर कावळं गिधाड तुटून पडतील तुझ्यावर. कोण येणार नाही मदतीला. तुझा तो जयसिंगराव मेल्या जनावराकडं बघावं तसं बघल तुझ्याकडं. नाग दाबून घेईन. किळस वाटेल तुझी त्याला. बघ आरशात, बघ रूप बघ तुझं आरशात. शेवंताबाईचं तोंड बंद झालं. पंढरीनाथाचं खरं होतं. शेवंताबाईला आधार नव्हता. महाराष्ट्राची नृत्यांगना, तमाशा सम्राज्ञी विकलांग झाली होती. पांगळ्याहून वाईट अवस्था होती. तिला बकुळाची खूप याद येत होती. पण तिनेच नाळ तोडली होती. आता तिला तोंड दाखवायला जागा नव्हती. पंढरीनाथ तरा बाहेर पडला. ट्रकात बसला. शिरवळला आला. 80,000 ट्रक विकून टाकला. खिशात पैसा आलं तसा तो राजा झाला. थेट नाना परबाला गाठला. बारमध्ये घेऊन गेला. हाप मागवली. कोपऱ्यातला टेबल गाठून बसला. बका ग्लासात ओतली. पक्की करणे इतका वेळही घालवला नाही. दोघांनी कच्ची घटा पोटात ढकलली. डोक्यात किक बसली. मग तोंड सुरू झालं. बेरकी पंढरीनाथानं विषयाला हात घातला. काय ठरलं नाना? भ्या वाटतंय. कशाचं? गावलो तर? गावण्यासारखं कामच करायचं नाही ना. तरी बी? तर मग हौशीला पुदलतोय तो श्याम्या. पुदलू दे. तशी नानाची अर्धी उत्तरली. त्यांनी परत क्वार्टर मागवली. तोंडाला ग्लास लावलं. मोकळं झाल्यावर ग्लास टेबलवर ठेवलं. काय नाना? बोल ना, कसं करायचं बोल. उद्या खेळ मसूरलाय. उद्या श्याम्याचं तुकडं करायचं. अरे पर कसं? सगळा बंदोबस्त माझ्याव. तू फकस्त श्यामला तोडायचा. काचा. अर्धे मागव. नाना परवाचा घासात चुकला.
मला न गय. मला एक पिल्लू तर मागव. पंढरीनाथानं क्वार्टर मागवली, तीही नाना परबानं पोटात ढकलली. स्वतःची बायको दुसऱ्याच्या बरोबर झोपते याचं दुःख पचवण्यासाठी दारूशिवाय उपाय नाही. नाना परबाला तरी तसंच वाटत होतं. हे बघ नाना, 12-1ला उंबरच गाठायचं, तिथून मसूर. खेळ 1-2ला मोडला का 3-3:30ला समद शांत होईन. तू आज जा, मी बाहेर थांबीन. कोर्राडीनं तुकडं तुकडं करायचं. आणि ती दोघं असली तर? कोण दोघं? हौशी आणि श्याम. दोघांना बी तोडून टाक. डागाळला आंबा आडीत ठेवून काय करायचे? हान हान तू हान. नाना परब गप्प झाला. हे बघ, कुऱ्हाडीला दार लावून ठेवतो, उद्याचा बेत पक्का. जयसिंगराव देशमुखांवर नवीन संकट उभं राहिलं. देशमुखाच्या वाड्यात तमासगिरणीनं घर केलं तशा गावातल्या प्रतिष्ठितांना मिरच्या झोंबायला लागल्या. त्यांच्या 7 पिढ्या नरकात गेल्या. गावाची इभ्रत धोक्यात आली. पाटील सरपंचाच्या कानाला लागला. गावावर संकट आल्यानं दोघं धास्तावले. त्यात उपटसुंब्यांनी रॉकेल ओतलं, रिकामटेकड्यांनी काडी टाकली. जयसिंगराव देशमुखांना 4 समजुतीचे शब्द सांगायचं ठरलं. ऐकलं नाही तर बहिष्कार घालायचं ठरलं. बातमी साऱ्या गावात उठली. जयसिंगराव शांत होते, पण बकुळा धास्तावली. काय करावं कळत नव्हतं. आपल्या पायी जयसिंगराव वाळीत पडणार, जयसिंगरावांवर बहिष्कार घातला जाणार, बैठक मान पान बंद, येणं जाणं बंद होणार. न राहून ती जयसिंगरावांना म्हणाली, आबा मी जाते. कुठं? जाईन कुठं बी. अगं पण नेमके कुठं? पैसा अडका कमी नाही आहे. श्याम कुठं तरी व्यवस्था लावन. तुझा बाप जित्ताय बकुळा. जयसिंगरावांचा आवाज वाढला. अहो माझ्यामुळं तर तुमच्या काय वाळीत टाकतील ना? टाकू दे. अगं गाव जवळचा का हाडामासाची रक्ताची माणसं जवळची? अहो आबा तरी बी. जकत गेली ती देशमुखी. आबा ऐका की. अगं एवढी मोठी झाली ते तुझं मी ऐकायचोय. तू तुझी अक्कल चालवायची नाही. आबा अहो चावडीत माझ्या पाय तुमच्या आबरूची खेरापत. माझं मी बघेल. 17 जिभा 17 तोंडानं बोलतीन. त्याची फिकीर तुला कशासाठी? आबा माझ्यामुळं होणार आहे. बकुळा तू गमान बसणार आहे का? हा वाडा जमीन जोमला सोडून मीच जाऊ? मग तुला बरं वाटेल, गावाला बरं वाटेल. बकुळा डोळं पुसत गप उभी राहिली. बकुळा मी लगीन केलं, बायकोचा कधीच झालो नाही. पोरबाळ झालं नाही, बायको जोरून जोरून मेली. आता माझ्या वंशाचा तूच दिवा, या इस्टेटीचे तूच धनीन. तुला वाड्या बाहेर काढून कोणासाठी जागायचं मी? विषय तिथंच संपला. बकुळा बोलली नाही, पण ती घाबरली होती, खचली होती. तिला आधाराची गरज वाटत होती. तिला श्यामची आठवण आली, पण श्यामचा फड आज मसूरला. त्याला निरोप धाडायचा कोणाजवळ हा प्रश्न होता. श्यामला बोलवून घेणं गरजेचं वाटायला लागलं होतं तिला. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.